नमस्कार, मी दत्ता कानवटे. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की कन्नड चाळीसगाव घाट हा मराठवाड्यातला अत्यंत कठीण आणि महत्त्वाचा घाट समजला जातो. हा वाहतुकीसाठी जितका कठीण आहे तितकाच हा निसर्गरम्य आणि सुंदर सुद्धा घाट आहे. आधी मी तुम्हाला घाटाचं हे सगळं चित्र दाखवतो की घाटाच्या सर्वात उंच डोंगरावर थांबल्याच्या नंतर खालचा सगळा परिसर किती सुंदर दिसतो आपण हा पाहू शकता. पण यातली सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या घाटाच्या वरती आपण जर इकडे बघितलं तर एक अशा स्वरूपाचं दगडी स्मारक आहे. जे लोक या परिसरातल्या घाटावरती फिरण्यासाठी येतात त्यांना हे जेव्हा स्मारक पाहतात किंवा हे जे रचना पाहतात, ही रचना पाहिल्यानंतर त्यांना साहजिक प्रश्न पडतो की हे नक्की काय आहे. आपण जर ही रचना बघितली तर जे आपल्याकडे गारगोट्या सापडतात त्या गारगोट्यांचे मोठे मोठे दगड त्यांना तासून आणि व्यवस्थित पद्धतीने हे या ठिकाणी एक ही वास्तू बनवण्यात आलेली आहे. ही वास्तू काय आहे तर एक इंग्रज अधिकारी होता जो 150-200 वर्षापूर्वी भारतामध्ये होऊन गेला. त्याच्या स्मृतीप्रित्यर्थ हे स्मारक बनवण्यात आलेलं आहे. तो अधिकारी कोण होता तर त्याचं नाव आहे सर जेम्स आउट्राम. जेम्स आउट्राम हा इंग्लंडमध्ये जन्मलेला एक इंग्रज अधिकारी 18व्या शतकामध्ये भारतात आला आणि 1857च्या उठावामध्ये इंग्रजाच्या बाजूने सुद्धा त्याचा एक मोठा सहभाग होता असं मानलं जातं. या अधिकाऱ्याची खानदेशामध्ये नियुक्ती करण्यात आली. त्यावेळेला खानदेश आणि मराठवाड्याला जोडणारे रस्ते नव्हते. कन्नड घाटाशी आउट्रामचा काय संबंध आहे तर कन्नडवरून चाळीसगावला जोडणारा जो अत्यंत महत्त्वाचा रस्ता आहे, आज मराठवाडा आणि खानदेशला जोडण्यासाठी वापरला जाणारा हा महत्त्वाचा रस्ता म्हणून बघितला जातो. या रस्त्याची निर्मिती करण्याचं काम या जेम्स आउट्रामनं केलेलं आहे. त्यामुळे त्याचं मराठवाड्यामध्ये योगदान महत्त्वाचं मानलं जातं. या घाटाला सर जेम्स आउट्राम घाट असंच म्हणलं जातं. चाळीसगाव कन्नड घाट हे खरं तर नंतर वापरातलं नाव आहे, मात्र त्याचं मूळ अधिकृत इंग्रजाने दिलेलं जे नाव आहे ते आउट्राम घाट हे आहे. इतकंच नाही तर या कन्नड परिसरामध्ये जे गौताळा अभयारण्य आहे त्या गौताळा अभयारण्याला सुद्धा गौताळा आउट्राम अभयारण्य असं नाव देण्यात आलेलं आहे. हे जे आउट्राम नावाचे अधिकारी होते त्यांनी या परिसरामध्ये अनेक रस्ते केले, अनेक विकास कामं केले. त्यामुळे या परिसरामध्ये त्यांना महत्त्वाचं मानलं जातं. मात्र त्याचबरोबर हे आउट्राम अत्यंत क्रूर कर्माधिकारीसुद्धा होते. त्याचंसुद्धा कारण असं सांगितलं जातं की कन्नड चाळीसगाव या सगळ्या परिसरामध्ये जर आपण बघितलं तर भिल्लांची वस्ती मोठी आहे आणि भिल्ल समुदायाने इंग्रज सत्तेच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणात संघर्ष केला होता. आणि हा सगळा संघर्ष करत असताना सर आउट्राम आणि भिल्ल क्रांतिकारकांची एकमेकांसोबत झडप झाली आणि या क्रूर कर्मा आउट्रामने तब्बल 500 भिल्ल क्रांतिकारकांची कत्तल केली होती. त्यामुळे तो क्रूर कर्मासुद्धा आहे. तरीही त्याचं स्मारक भारताच्या भूमीवरती का आहे? कारण आउट्राम हा एक आर्किटेक्ट होता, हा भूमापक होता, हा रस्ते निर्माण करणारा व्यक्ती होता. त्याने मराठवाडा आणि खानदेशाला जोडलं, वेगवेगळी विकास कामं केली. त्यामुळे सुद्धा त्याला या ठिकाणी मानलं जातं. मात्र इतिहासामध्ये 500 भिल्लांची हत्या केल्यामुळं याच आउट्रामला क्रूर कर्मासुद्धा म्हणलं जातं. आणि त्याच आउट्रामचं कन्नडच्या घाटावरती डोंगर माथ्यावर अशा स्वरूपाचं एक स्मारक तयार करण्यात आलेलं आहे. हे स्मारकसुद्धा आर्किटेक्टचा एक वेगळा नमुना समजावा लागेल. कारण या स्मारकाला मध्ये कुठेही पिलर देण्यात आलेले नाहीत, तर हे बाहेरूनचे जे पिलर आहेत ते मधोमध्ये एकमेकांना एका ठिकाणी भिडवण्यात आलेले, त्याला दुसरा कुठलाही आधार नाही आणि अशा पद्धतीने ही रचना करण्यात आलेली आहे. आणि ही जी रचना आहे ते साधारण 200 वर्षापूर्वीची आहे. आसपासचा सगळा भाग निखळून गेल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. मात्र मूळ जे स्ट्रक्चर आहे ते अजूनही जशाला तसं आहे. त्याच्यातला एक साधा दगडसुद्धा या ठिकाणी हललेला नाही. त्यामुळे आर्किटेक्टचा एक वेगळा नमुना जे आहे ते या आउट्रामच्या स्मारकाला सुद्धा मानलं जातं. आणि याच सर जेम्स आउट्रामचं हे स्मारक आहे. कन्नडच्या घाटात डोंगर माथ्यावरती हे स्मारक कोणालाही बघायला सहज उपलब्ध आहे. दत्ता कानवटे, छत्रपती संभाजीनगर.